TY.BCom या वर्गातील आपण लेबर वेलफेअर अँड प्रॅक्टिसेस या विषयाचा अभ्यास करतो आहे. या विषयामध्ये सामाजिक कायदे यांचा आपण अभ्यास करणार आहोत. समाज कल्याणाचे एक साधन म्हणून सामाजिक कायदे याच्याकडे कशा प्रकारे पाहिलं जातं आणि याचा कसा अभ्यास केला जातो ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. कायदा आणि समाज या दोन स्वतंत्र संज्ञा आहेत आणि हे सामाजिक कायद्यांच्या संदर्भात लक्षात घेतलं पाहिजे. व्यक्ती किंवा समूहांच्या सकारात्मक मानवी संस्था ज्या आहेत त्या सशक्त करून सामाजिकदृष्ट्या विघातक आणि नकारात्मक मानवी संस्था ज्या प्रमाणात आपण सशक्त करून सामाजिकदृष्ट्या विघातक आणि नकारात्मक वर्तन रोखण्यासाठी केलेल्या कायद्यांना सामाजिक कायदे असं म्हटलं जातं. अशी व्याख्या आपण करू शकतो, कारण समाजाचे स्थैर्य राखून सामाजिक परिवर्तन घडविण्यामध्ये सामाजिक कायदे कसे सहाय्यभूत ठरतात, तसेच या कायद्यांच्या मर्यादा काय आहेत हे आपल्याला या प्रकरणामध्ये आज अभ्यासायचं आहे. सामाजिक कायद्यांच्या सामाजिक कायद्यांची काही उद्दिष्टे असतात ते साध्य करण्याचा पहिला प्रयत्न असतो. पहिले म्हणजे समाजामध्ये सुव्यवस्था राखून न्याय व सुरक्षितता प्रदान करणे आणि दुसरं आहे सामाजिक गरजांचा अंदाज घेऊन समाज व्यवस्थेमध्ये बदल करणे. म्हणजे की आता थोडक्यात असं सांगता येईल की हे जे प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत सामाजिक कायदे ते 3 प्रकरणामध्ये 3 भागांमध्ये विभागलेले आहे. पहिलं म्हणजे समाज कल्याणाचे साधन म्हणून सामाजिक कायदे आहेत. दुसरं आहे सामाजिक परिवर्तनाचे एक साधन म्हणून सामाजिक कायदे तयार केलेले आहेत आणि सामाजिक कायद्याच्या मर्यादा. आता आपण पहिला भाग पाहूया, समाज कल्याणाचे एक साधन. सामाजिक कायदे कशा प्रकारे समाज कल्याणाचे एक साधन ठरू शकतात. ज्यावेळेस इंग्रज राजवट होती, इंग्रज पूर्व कालखंडामध्ये सामाजिक प्रश्नांबाबत कायदे नव्हते. आपल्याला राजवटीमध्ये इंग्रजांनी काही प्रथा सुरू केलेल्या होत्या आपल्या देशामध्ये, त्याविषयी प्रबोधन सुरू केलं होतं. मग आता या प्रथा कोणत्या आहेत? बालविवाह, बहुपत्नीत्व, बालहत्या आणि सती प्रथा यासारख्या अनिष्ट ज्या प्रथा आहेत त्यांच्याविषयी प्रबोधन सुरू केलं होतं. इंग्रजांनी शिक्षण किंवा प्रबोधनाच्या माध्यमातून उपेक्षित घटकांना सहाय्य आणि समता प्रस्थापित करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. वेठबिगारी, उच्चाटन असेल, स्त्रिया व मुलांचे शोषण असेल यांच्याविषयी प्रतिबंध करणे, विवाह संस्थेचे मानवीकरण करणे, कामगार संबंध आणि शेती सुधारणांसंबंधी इंग्रजांनी अनेक कायदे केलेले होते. इंग्रजांनी कायदे करताना सावध दृष्टिकोन ठेवलेला आहे. हा रिकाम्या जागासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. सावध दृष्टिकोन. कायदे करत असताना भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावतील किंवा जे धर्मज्ञ किंवा धर्मशास्त्राच्या विरोधात आहेत अशा बाबतीत भारतीयांच्या भावनांचा आदर करण्याचे धोरण इथे राबवले जाते. सती प्रथेसंदर्भात हा दृष्टिकोन आपल्याला स्पष्ट करता येईल. सती प्रथा ही अत्यंत दुर्दैवी व अनिष्ट प्रथा असल्यामुळे भारतातील जी सामाजिक सुशिक्षित वर्ग आहे याने सती प्रथेविरुद्ध जाहीरपणे चर्चा करायला या ठिकाणी सुरुवात केली होती. सती प्रथा ही धर्मसंमत नसल्याबाबत जनजागरण करून सतीविरुद्ध लोकमत संघटित केले तेव्हाच इंग्रजांनी सतीबंदी कायदा केला होता. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रश्नांवरती कायद्याचे महत्त्व खूप मोठे आहे, कारण त्यामुळे समाज हा एक व्यापक कायद्यांनी समाजामध्ये अशी एक पृष्ठभूमी तयार होऊ शकते की ज्याच्यामुळे स्वतंत्र भारतातील नेत्यांना एक सर्वकष एकत्रित समान कायदे व्यवस्था निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. हा पहिला आपण समाज कल्याणाचे एक साधन जे आहेत सामाजिक कायदे. आता आपण पाहूया सामाजिक संस्थांवर परिणाम करणारे कायदे. आता सामाजिक संस्थांवर परिणाम करणारे कायदे कोणते आहेत? तर पहिला आहे, आपल्याला स्क्रीनवरती व्यवस्थित दिसते की आपण कोणते कायदे पाहणार आहोत. पहिला आहे विवाह संस्था. तर प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली विवाह ही संस्था असून स्त्री पुरुषांमधील वैवाहिक नाते हे पवित्र मानले गेलेले आहे. ते सहजासहजी तोडता येत नाही. पूर्वी प्रथम पत्नी हयात असताना हिंदू पुरुष
दुसऱ्या स्त्रीशी विवाह करू शकत होता. अगदी तसेच गांभीर्ययुक्त कारण असल्याशिवाय घटस्फोटाला सुद्धा परवानगी नव्हती. आता हिंदू विवाह कायदा 1955 नुसार एक विवाहाचा नियम आलेला आहे. म्हणजे की 1955च्या काळामध्ये जो कायदा काढलेला आहे हिंदू विवाह कायदा, त्यानुसार एकच विवाह हा कायदेशीर मानला गेलेला आहे. या कायद्यातील तरतुदीप्रमाणे घटस्फोट घेता येतो, कारण कायद्याने विवाहासंदर्भात काही अटी घातलेल्या आहेत. उदाहरणार्थ, मुलाचे वय 18 वर्ष तर मुलीचे वय 15 वर्ष पूर्ण असले पाहिजे. 1929च्या बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार अनुक्रमे 18 वर्ष व 15 वर्षाखालील मुलामुलींच्या विवाहाला प्रतिबंध होता. म्हणून ही अट अशी घातली की हेच वय मुलांसाठी 21 वर्षाने, मुलींसाठी 18 वर्ष पूर्ण इतके करण्यात आले. त्यामुळे मुस्लिम मॅरेज ॲक्ट 1938, इंडियन ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट 1872, पारशी मॅरेज अँड डायव्होर्स ॲक्ट 1936 असे वेगवेगळ्या धर्मियांसाठी पण विवाहासंबंधी कायदे करण्यात आलेले आहेत. तर विविध धर्मशास्त्रज्ञांच्या नुसार किंवा धर्मश्रद्धाधारक जे आहेत त्यांच्या सोयीसाठी स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954मध्ये करण्यात आला. हे सगळे जे ॲक्ट दिलेले आहेत, साल दिलेले आहेत, ते आपल्याला एक मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये विचारले जाऊ शकतात. हा कायदा म्हणजे भारतातील विवाहासंबंधीचे कायद्याचे निधर्मीकरण करण्यासंदर्भी प्रगतिशील पाऊल उचलण्याचे मानले गेलेले. या कायद्यामधील तरतुदीची पूर्तता करणाऱ्या भिन्न धर्मीय व्यक्तींना कायदेशीररित्या विवाहबद्ध होता येते. पुढचा आहे स्वातंत्र्योत्तर काळ. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कायदे सुधार कार्यास चालना मिळवून कायदा व्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न सुरू झाले. सामाजिक न्याय व आर्थिक समता ही उद्दिष्टे साध्य करायची असल्याने नवीन कायदे करण्याची गरज त्यावेळेस निर्माण झाली होती. भारतीय राज्यघटना ही सर्व सामाजिक व अन्य कायद्यांच्या मूलस्रोत याच्यामध्ये होती की भारतीय संघटनेच्या 3ऱ्या भागात नागरिकांचे मूलभूत हक्क, तर 4थ्या भागामध्ये लोककल्याणाच्या संवर्धनासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. भारतीय राज्यघटनेमध्ये 12 ते 35 कलमामध्ये असलेल्या मूलभूत हक्कांनी नागरिकांनी व्यक्तिगत स्वातंत्र्य बहाल करून राज्याच्या हस्तक्षेपातून संरक्षण दिलेले आहे. याच मूलभूत हक्कानुसार कायद्यापुढे सर्व समान व कायद्याने सर्वांना समान संरक्षण दिले आहे. जात, धर्म, प्रांत, जन्मस्थळ, लिंग, भेद इत्यादी आधारावर भेदभाव करता येत नाही. त्या आधारे उपहारगृह, सार्वजनिक मनोरंजन स्थळे, विहिरी, तलाव, पवित्र घाट येथे प्रवेश करण्याला अपात्र ठरवता येणार नाही किंवा त्यावरती बंधने घालता येणार नाहीत. नोकरीमध्ये असा भेदभाव करता येणार नाही. अस्पृश्यता नष्ट केली असून ती जर पुन्हा पाळली गेली तर तो एक गुन्हा समजला जातो. याशिवाय भाषण स्वातंत्र्य आहे, संघटना स्वातंत्र्य आहे, मालमत्ता धारण करण्याचा किंवा विल्हेवाट लावण्याचा हक्क इत्यादी मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेने दिलेले आहेत. काही कायदेशीर तरतुदी करून लोकांच्या स्वातंत्र्याला संरक्षण दिलेले आहे. उदाहरणार्थ, कायद्याचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाल्याशिवाय कुणालाही शिक्षा सुनावता येणार नाही किंवा एखाद्या व्यक्तीला स्वतः विरोधात पुरावा देण्याची सक्ती करता येणार नाही. पुढे आहे भीक मागणे, मानवी व्यापार, वेठबिगारीला प्रतिबंध करणे, या सगळ्या गोष्टीला प्रतिबंध केलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या भागामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की भारताची राज्यघटना अंमलात येताच या सगळ्या तरतुदीमुळे ती राज्यघटना रद्द करण्यात आली होती त्या काळी. घटनेच्या 36 ते 81 कलमात राज्याच्या धोरणविषयक मार्गदर्शक तत्त्वे दिली असून त्यानुसार राज्यांनी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे कायदे करणे हे राज्याच्या
राज्याचे कर्तव्यच आहे स्त्री पुरुष समानता, उदरनिर्वाहाचे साधन, समान कामासाठी समान दाम, कामगारांना शोषणापासून दुरुपयोग करणे, संरक्षण देणे, तसेच राहणीमान उंचावणे, याशिवाय शोषणापासून रक्षण करणे, या सगळ्या गोष्टींचा त्या घटनेमध्ये समावेश केलेला आहे. म्हणजेच की या पार्श्वभूमीवर सामाजिक कायद्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचे प्रयत्न होत असून आवश्यकतेप्रमाणे या कायद्यामध्ये दुरुस्त्या किंवा बदल केले जात आहेत. याचा आपल्याला थोडक्यात आढावा घेता येईल की आपण जे कायदे केलेले आहेत ते कायदे आपण पाहतोय. पुढचा आहे आपला कायदा वारसा. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एखादी व्यक्ती मृत्यूपत्र न करता मयत झाली तर त्याची मालमत्ता त्याच्या ज्या नातेवाईकाकडे कायद्यानुसार सोपवता येते त्याला वारस असे म्हणतात. पूर्वी हिंदू स्त्रिया आणि कुणावर तरी अवलंबून असत आणि स्त्रियांनी मालमत्ता धारण करणे आणि विल्हेवाट लावण्याबद्दल अनेक प्रकारची बंधने लावलेली होती. म्हणजे बदलत्या आधुनिक सामाजिक परिस्थितीमध्ये ही बाब विसंगत होती. 1956 साली असलेल्या हिंदू वारसाने कायद्याने मृत्यूपत्राशिवाय मरण पावलेल्या व्यक्तीच्या वारसासंबंधी समान नियम करून काही मूलभूत वैचारिक बदल करून स्त्रियांची कायदेशीर परिस्थिती भक्कम केलेली आहे. आता या कायद्यानुसार जर एखादी व्यक्ती मृत्यूपत्र न करता मृत झाली तर त्याची विधवा पत्नी, आई, मुलगी, मुलगे या सर्वांची वर्ग 1 मधील वारस म्हणून समावेश केलेला आहे. त्यांना प्रत्येकाच्या नावाने एक हिस्सा मृत मालमत्तेमध्ये मिळत असतो. अशा प्रकारे विवाहित स्त्रीला आपल्या पतीच्या तर मुलीला आपल्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये वाटा मिळतो. पुढचा आहे दत्तक. आता याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की संतती नसलेल्या दाम्पत्यांचा एखादा मुलगा दत्तक घेणे ही एक वृद्धावस्थेतील आवश्यकता आणि सामाजिक गरज असते. सर्व जाती धर्मांना लागू होईल असा समान दत्तक कायदा भारतामध्ये नाही. मुस्लिम धर्म, ख्रिश्चन आणि पारशी धर्मामध्ये कायद्याने दत्तक घेता येत नाही. तथापि हिंदूंसाठी हिंदू अडॅप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956 मध्ये हा कायदा केला असून त्यामध्ये दत्तक घेण्यासंबंधी पोटगी संबंधी तरतूद केलेल्या आहेत. त्यानुसार दत्तक कायदेशीर घेण्यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक असते. दत्तक कोण घेऊ शकतं, कोणाला दत्तक घेता येते, दत्तक कोणाला म्हणून देता येते, या सगळ्या गोष्टी या कायद्यामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. 1965 साली इंडियन काउन्सिल फॉर सोशल वेलफेअर म्हणजे भारतीय समाज कल्याण परिषदेने मुलांच्या दत्तकासंबंधी विधेयक करून ते विधी मंत्रालयाकडे पाठवले आहे. 1967 मध्ये श्रीमती तारा साठे यांनी राज्यसभेत हे विधेयक मांडलेले होते आणि 1972 साली कायद्यामंत्र्यांनी दत्तक विधेयक सभागृहापुढे मांडले, पण त्याचे कायद्यामध्ये रूपांतर होऊ शकले नाही. पुढे आहे अल्पसंख्याक आणि पालकत्व. द इंडियन मेजॉरिटी ॲक्ट 1875, भारतीय संज्ञान कायदा आणि गार्डियन्स अँड वर्ड ॲक्ट 1980, पाल्य कायदा 1990 हे अनुक्रमे अज्ञान आणि पालकत्वाबाबतचे कायदे आहेत. हिंदू व मुस्लिम यांच्या व्यक्तिगत कायद्यातील काही विशिष्ट बाबींचा खास अपवाद करून त्यांना संरक्षण दिलेले आहे. हिंदू मेजॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट 1956 नुसार पालक म्हणजे अज्ञान व्यक्ती किंवा तिची मालमत्ता किंवा दोन्हीही काळजी घेणारी व्यक्ती की ज्यामध्ये अशा अज्ञानाचे नैसर्गिक पालक अज्ञान व्यक्तीची आई किंवा वडिलांनी मृत्यूपत्राद्वारे नियुक्त केलेले पालक, न्यायालयाने घोषित केलेले नियुक्त केलेले पालक इत्यादींचा समावेश याच्यामध्ये होतो. हिंदू पालकत्वाच्या कायद्याप्रमाणे मुसलमानांचा कायदा संहिताबद्ध नाही. मुसलमान कायद्यातील अधिकारांचा स्रोत जो आहे ॲथॉरिटेटिव्ह रिसोर्स अँड न्यायालयीन निवाड्यावरती त्यांना विसंबून राहावे लागते. अल्पसंख्याक आणि पालकत्वामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. पुढचं आहे बालकिशोर व त्यांचे हितसंबंध रक्षण कायदे. लॉज प्रोटेक्शन इंटरेस्ट ऑफ चाइल्ड
अँड यंग पर्सन. मुलांबाबतचे कायदे हे त्या समाजाबाबतची मुलांबाबत असलेली काळजी, भावना व्यक्त करीत असतात. राज्याच्या धोरणविषयक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बालकांच्या कल्याणाबाबतच्या तरतुदी स्पष्ट केलेल्या आहेत. तसेच घटनेच्या मूलभूत हक्कांमध्येही समाविष्ट केलेले आहे. उमेदवारी कायदा 1950 हा मुलासंबंधीचा पहिला कायदा होय. या कायद्याने 10 वर्ष ते 18 वर्षपर्यंतच्या मुलांबाबत चांगली भूमिका घेतलेली दिसते. सुधारणा शाळा, द रिफॉर्मेटरी स्कूल्स ॲक्ट 1876 मॉडिफाईड इन 1897. यामधील तरतुदीनुसार बालगुन्हेगाराला कारावासात न पाठवता विशेष न्यायालयाद्वारे 3 ते 7 वर्षापर्यंत प्रशिक्षण संस्थेमध्ये ठेवता येते. मुलांच्या समस्यांसंदर्भात आधुनिक कायद्याचा दृष्टिकोन आणि मुलांच्या कल्याणाबाबतची राज्याची जबाबदारी ही 1960च्या मुलांच्या कायद्याच्या प्रस्तावेमध्ये छानपैकी विशद केलेली आहे. मुलं ही अतिशय संवेदनक्षम असल्याने त्यांची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे असं या कायद्याच्या प्रस्तावेत म्हटलं गेलेलं आहे. अडचणीत असलेल्या मुलांसाठी केलेला हा द चिल्ड्रन ॲक्ट 1960 हा सामाजिक कायद्यातला महत्त्वपूर्ण व्यापक कायदा आहे. हा कायदा फक्त केंद्रशासित प्रदेशातच लागू होतो. भारतीय राज्यघटनेतील राज्यकेंद्राचे कायदे जसेच्या तसे किंवा बदल करून स्वीकारू शकतात. या कायद्यामध्ये बालगुन्हेगारीसंबंधी निर्णय विशेष म्हणजे बालन्यायाद्वारे घेतले जातात. बालकल्याण मंडळापुढे दुर्लक्षित मुलांची काळजी घेतली जाते. दुर्लक्षित मुलांकडे बालगृहे निर्माण करून तिथे दुर्लक्षित मुलांना किंवा जे पालक मुलांना सांभाळू शकत नाहीत, मुलांकडे दुर्लक्ष करतात, असे बालकल्याण मंडळाला वाटत असेल तर अशा मुलांना चौकशीच्या काळामध्ये बालसभागृहामध्ये ठेवण्यात येते. या कायद्याची तरतूद आहे की उन्मार्गी मुलांमध्ये विशेष शाळा आहेत, निरीक्षणगृहे आहेत, तसेच पुनर्वसनासाठी पाश्चात्य सेवा आहेत इत्यादीची ही तरतूद या कायद्याच्या कलम 12 केलेली आहे. पुढे आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. ठीक आहे. मग आता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या संदर्भात व त्यांच्या प्रगतीसाठी राज्यघटनेने विशेष तरतुदी केलेल्या आहेत. संसदेमध्ये संसद विधानसभा नोकऱ्यांमध्ये राखीव जागा ठेवलेल्या आहेत. त्यांच्यातील न्यूनगंड किंवा अपात्रता कमी करून त्यांची शैक्षणिक व आर्थिक उन्नती करून त्यांना इतरांच्या बरोबरीने समान पातळीवर आणणे हा त्यामागील हेतू आहे. अशाच तरतुदी अनुसूचित जाती आणि जमातींशिवाय इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा राज्यांनी केलेल्या आहेत. त्या सगळ्या तरतुदी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आता सामाजिक कायदे जो भाग आहे त्या कायद्यामध्ये आपण सामाजिक संस्थांवर परिणाम करणारे जे घटक आहेत ते कायदे इथे सविस्तरपणे आपण विशद केलेले आहेत. पुढच्या लेक्चरला आपण सुधारणात्मक प्रशासनासंबंधीचे कायदे आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत.